स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण अनेक प्रकारच्या माणसांना भेटतो. काही माणसं आपल्याला प्रेरणा देतात, काही आधार देतात, पण काही माणसं अशी असतात जी केवळ स्वतःचा अहंकार कुरवण्यात मग्न असतात. अशी लोक जी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात आणि समोरच्याला कमी लेखण्याची एक संधी सोडत नाहीत. त्यांच्याशी वागताना अनेकदा आपला संयम सुटतो, आपल्याला राग येतो आणि आपण विचार करतो की यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं का. पण थांबा, रागाने राग शांत होत नाही आणि अहंकारी माणसाला आरडाओरड करून कधीच बदलता येत नाही. आज आपण या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत की आपला आत्मसन्मान न घालवता अत्यंत शांतपणे आणि धोरणीपणाने अशा लोकांना धडा कसा शिकवायचा. हे काही मिनिटे तुमचे आयुष्य बदलून टाकू शकतात. कारण इथे आपण फक्त 10 उपाय पाहणार नाही आहोत, तर एक नवीन जीवनशैली शिकणार आहोत. अहंकारी व्यक्तीशी वागताना सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी आपल्याला समजून घ्यावी लागेल ती म्हणजे मौन. मौन हे जगातील सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला टोमणे मारते किंवा तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या क्षणी तुम्ही शांत राहिलात तर समोरच्या व्यक्तीची शक्ती अर्धी कमी होते. कारण त्यांना तुमच्याकडून एक विशिष्ट प्रतिक्रियेची अपेक्षा असते. त्यांना वाटतं की तुम्ही चिडावं, तुम्ही वाद घालावा. पण जेव्हा तुम्ही फक्त त्यांच्याकडे बघून शांत राहता, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की नक्की काय चाललंय. तुमची शांतता त्यांच्या अहंकाराला सुरुंग लावते. या शांततेसोबतच दुसरी महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे शब्दांची काटकसर. अशा लोकांशी आपण जितकं जास्त बोलू तितकं आपण त्यांना आपल्या आयुष्यात शिरकाव करण्याची संधी देतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना फक्त कामापुरता आणि मोजक्या शब्दात बोला. जेव्हा तुम्ही त्यांना अंतर राखून वागता तेव्हा त्यांना आपोआप आपली मर्यादा समजायला लागते. अनेकदा आपण लोकांना सुधारण्याच्या नादात त्यांच्याशी खूप वाद घालतो. पण लक्षात ठेवा, मूर्खाशी वाद घालणे म्हणजे स्वतःचा वेळ वाया घालवणे आहे. त्याऐवजी तुमची संपूर्ण ऊर्जा तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर खर्च करा. तुमच्या यशाचा आवाज इतका मोठा असला पाहिजे की समोरच्या अहंकारी व्यक्तीची टीका त्या आवाजात दबून गेली पाहिजे. जेव्हा तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करता किंवा तुमच्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करता, तेव्हा तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांकडे तुम्हाला उत्तर देण्यासाठी शब्द उरत नाहीत. तुमचं यश हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी चपराक असते. पण काही वेळा अशी परिस्थिती येते की शांत राहून चालत नाही. तिथे तुम्हाला तुमच्या सीमेची जाणीव करून द्यावी लागते. पण हे करतानाही आवाजात चढ उतार नसावा. अतिशय ठामपणे आणि संयमाने त्यांना सांगा की मला ही वागणूक मान्य नाही. जेव्हा तुम्ही शांत राहून स्वतःचा स्वाभिमान जपता, तेव्हा लोकांना तुमच्या व्यक्तिमत्वाचा दरारा वाटू लागतो. अहंकारी माणसाला नेहमी वाटतं की समोरचा दबला पाहिजे, पण तुम्ही जेव्हा न झुकता उभे राहता तेव्हा त्यांचा खेळ संपतो. या प्रवासात तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांच्या एका शब्दाने रडायला लागलात किंवा चिडलात तर तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात दिलाय असा त्यांचा अर्थ होतो. आपल्याला भावनांचा ताबा स्वतःकडे ठेवा. समोरची व्यक्ती काहीही बोलली तर हे त्यांचे विचार आहेत, माझे वास्तव नाही, हा विचार मनाशी पक्का करा. आणखीन एक प्रभावी मार्ग म्हणजे उलट प्रश्न विचारणे. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखतं तेव्हा चिडण्याऐवजी त्यांना विचारून बघा, तुम्ही असं का बोलताय, यामागे तुमचा उद्देश काय आहे. हे प्रश्न त्यांना विचार करायला भाग पाडतात. बऱ्याचदा अहंकारी लोक तर्कहीन असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्याच बोलण्याचं समर्थन करता येत नाही आणि तिथेच त्यांची फजिती होते. यासोबतच त्यांना विशेष वागणूक देणं बंद करा. त्यांना असं वाटतं की जग त्यांच्या भोवती फिरतंय, पण जेव्हा तुम्ही त्यांना इतर सामान्य माणसाप्रमाणे वागवता तेव्हा त्यांचं महत्व आपोआप कमी होतं. त्यांना जाणून द्या की ते तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू नाहीत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जो माणूस दुसऱ्याला कमी लेखतो तो खरं तर आतून अत्यंत कमकुवत आणि असुरक्षित असतो. त्याला स्वतःचं महत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला खाली खेचावं लागतं. अशा लोकांची कीव करायला शिका. त्यांच्यावर रागू नका. तुमचा आत्मसन्मान, तुमची संस्कृती आणि तुमचा संयम हेच तुमचे खरे दागिने आहेत. ज्या दिवशी तुम्ही अशा लोकांसाठी विचार करणं सोडून द्याल आणि स्वतःच्या आयुष्यात आनंद शोधाल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकलेले असाल. दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी कला आहे आणि अहंकारी माणसासाठी दुर्लक्ष ही सर्वात मोठी शिक्षा आहे. आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला पावलोपावली अशी माणसं भेटतात ज्यांना असं वाटतं की जग फक्त त्यांच्या भोवती फिरतंय. ही ती माणसं आहेत ज्यांचा अहंकार त्यांच्या कर्तृत्वापेक्षा मोठा असतो. त्यांना वाटतं की दुसऱ्याला कमी लेखल्याशिवाय त्यांचं स्वतःचं मोठेपण सिद्ध होत नाही. अनेकदा अशा लोकांशी वागताना आपला रक्तदाब वाढतो. आपल्याला वाटतं की आता याला 4 शब्द सुनावलेच पाहिजेत. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या अहंकारी माणसाशी त्याच्याच भाषेत वाद घालता तेव्हा तुम्ही नकळतपणे त्याला जिंकून देता. कारण त्याला हेच हवं असतं, तुमचं लक्ष आणि तुमची अस्वस्थता. आज आपण अशा एका मानसिकतेवर चर्चा करणार आहोत जिथे आपल्याला हात न उचलता आणि आवाज न चढवता अशा लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.
हे पुढचे काही मिनिटे तुम्हाला एका अशा मानसिक स्थितीमध्ये घेऊन जातील जिथे कोणीही तुमचा अपमान करून तुमची शांतता भंग करू शकणार नाही. अहंकारी माणसाला सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती आहे दुर्लक्ष होण्याची. त्यांना सतत कोणीतरी व्हॅल्यू द्यावी, त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया द्यावी असं वाटतं. मग ती प्रतिक्रिया रागाची का असेना, जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीसमोर पूर्णपणे निर्विकार राहता तेव्हा त्यांच्या अस्तित्वालाच धक्का बसतो. तुमचं मौन हे एखाद्या धारदार शास्त्रासारखं काम करतं. कल्पना करा, कोणीतरी तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही फक्त त्याच्याकडे बघून एक छोटीशी सीमित हास्य देता आणि तिथून निघून जाता. हे त्या माणसासाठी कोणत्याही शिवीपेक्षा जास्त वेदनादायक असतं, कारण तुमच्या त्या हसण्यात एक संदेश असतो. तुझं बोलणं माझ्यासाठी इतकं क्षुल्लक आहे की त्यावर विचार करणंही मला गरजेचं वाटत नाही. ही शक्ती कमवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा मिळवावा लागेल. जो माणूस स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो तो जगातील कोणत्याही अहंकारी माणसाला पराभूत करू शकतो. अहंकारी लोक सहसा तुमच्या कमकुवतपणा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती असतं की तुम्हाला कशाची भीती वाटते किंवा तुम्हाला कशाचा राग येतो. ते बरोबर तिथेच वार करतात. अशा वेळी तुमची सर्वात मोठी ढाल म्हणजे तुमची प्रगती, ज्याला जग सक्सेस म्हणतं, ते प्रत्यक्षात तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठं विष असतं. तुम्ही जितकं शांत राहून स्वतःच्या कामात मग्न व्हाल तितकं त्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडत जातं. त्यांना हे समजत नाही की इतकी टीका करूनही हा माणूस थांबत कसा नाहीये. तुमचं यश हे शब्दाविना दिलेलं असं उत्तर आहे ज्याला कोणी खोडून काढू शकत नाही. तुम्ही जेव्हा उंचीवर पोहोचता तेव्हा खाली उभं राहून ओरडणाऱ्या लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. ही ती उंची आहे जी तुम्हाला गाठायची आहे. आता विचार करा, ही माणसं अशी का वागतात? खरं तर जो माणूस आतून पोकळ असतो तोच बाहेरून जास्त आवाज करतो. ज्याच्याकडे स्वतःच असं काहीच नसतं तोच दुसऱ्याचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतो. हा त्याचा अहंकार नसून त्याची असुरक्षितता असते. जेव्हा तुम्हाला हे सत्य उमजतं तेव्हा तुम्हाला त्याच्यावर राग येण्याऐवजी त्याची कीव वाटायला लागते आणि ज्या क्षणी तुम्हाला समोरच्याची कीव वाटते त्या क्षणी तो तुमच्यासाठी धोकादायक राहत नाही. तुम्ही त्याच्याकडे एक लहान मुलासारखं बघायला लागता जो फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी आरडाओरड करतोय. अहंकारी लोकांशी वागताना आपली बॉडी लँग्वेज खूप महत्वाची असते. तुमचे खांदे ताठ ठेवा, नजरेला नजर देऊन बोला, पण आवाजात नम्रता असू द्या. नम्रता म्हणजे दुबळेपणा नव्हे तर तो एक संस्कृत माणसाचा दागिना आहे. समोरचा ओरडत असेल तर तुम्ही शांत आवाजात बोला. तुमचा शांत आवाज त्यांच्या आवाजापेक्षा जास्त वजनदार ठरेल. काही वेळा त्यांना आरसा दाखवणं गरजेचं असतं, पण तो आरसा तुम्ही तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या कृतीने दाखवायचा आहे. त्यांना विचारून बघा, तुमचं बोलणं संपलं असेल तर मी माझ्या कामाला जाऊ का? हा एकच प्रश्न त्यांना त्यांच्या मर्यादेची जाणीव करून देतो. त्यांना समजतं की त्यांचं म्हणणं तुमच्यासाठी नाहीये. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. ते अशा लोकांसाठी वाया घालू नका ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत. तुमच्या आयुष्यात अशा लोकांसाठी जागाच ठेवू नका जे तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात किंवा तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लावतात. जर तुम्हाला अशा लोकांशी रोज वागावं लागत असेल तर एक मंत्र लक्षात ठेवा, माझी शांतता हीच माझी शक्ती आहे. तुम्ही कोणालाही परवानगी दिल्याशिवाय कोणीही तुम्हाला दुखवू शकत नाही. तुमचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवा. अशा लोकांना धडा शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतके यशस्वी व्हा की त्यांना तुम्हाला भेटण्यासाठी तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. कधी विचार केलाय का की काही लोकांना दुसऱ्याचा अपमान केल्याशिवाय झोपच का येत नाही? का काही लोकांना असं वाटतं की ते या जगाचे मालक आहेत, बाकी सगळे त्यांचे गुलाम. आपण अशा लोकांशी वागताना खूप वेळा स्वतःला हरवून बसतो. आपल्याला वाटतं की यांना आताच्या आता धडा शिकवला पाहिजे, यांना यांची जागा दाखवली पाहिजे. पण मित्रांनो, खरी गंमत माहितीये का? अहंकारी माणसाला सर्वात जास्त भीती उताराची वाटत नाही तर त्याला भीती वाटते दुर्लक्षाची. आज आपण अशा मानसिक युद्धाबद्दल बोलणार आहोत जिथे तुम्हाला एक शब्दही न बोलता समोरच्या माणसाचा अहंकार धुळीला मिळवायचा आहे. हे काही मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोलाचे ठरू शकतात, कारण आज आपण फक्त ऐकणार नाही आहोत तर स्वतःला मानसिक दृष्ट्या इतकं मजबूत करणार आहोत की जगातील कोणताही मीपणा असलेला माणूस तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. अहंकारी माणसाचं सर्वात मोठं खाद्य असं तुमचं लक्ष. जेव्हा तो तुमचा अपमान करतो तेव्हा तो तुमच्या डोळ्यात राग बघू इच्छितो. त्याला बघायचं असतं की तुम्ही कसं अस्वस्थ होताय. पण त्याच क्षणी जर तुम्ही फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि तुमच्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य ठेवलं तर तुम्ही त्याचा अर्धा जीव तिथेच काढलेला असतो. तुमची रिॲक्शन ही त्याची ताकद आहे आणि तुमची शांतता हा त्याचा पराभव आहे. हे लक्षात ठेवा की सिंहाच्या शांततेचा अर्थ हा नसतो की तो घाबरलाय. त्याचा अर्थ हा असतो की त्याला कोल्ह्याच्या भुंकण्याने फरक पडत नाही. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व
तसंच बनवायचं आहे. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखतं तेव्हा तिथेच उभे राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा, पण रागाने नाही तर चक्क क्यू आल्यासारखं. त्यांना वाटलं पाहिजे की अरे मी एवढं बोलतोय आणि याला काहीच फरक पडत नाहीये. हे जे फरक न पडणं आहे ना, तेच त्या अहंकारी माणसाला आतून पोखरत जातं. अहंकारी लोक सहसा गर्दीत स्वतःला मोठं समजतात. त्यांना वाटतं की 4 लोकांसमोर तुमचा अपमान केला की त्याचं वजन वाढेल. अशा वेळी कधीही लोकांसमोर त्यांच्याशी वाद घालू नका. तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढं बघणाऱ्या लोकांना समजेल की चुकीचं कोण आहे. तुमचा संयम हीच तुमची प्रतिष्ठा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं काम असं असलं पाहिजे की ज्या लोकांना तुम्हाला नाकारलं होतं त्यांनाच तुमची प्रगतीचे स्टेटस बघावे लागतील. तुमची प्रगती हा अशा लोकांसाठी सर्वात मोठा आणि जळजळीत धडा असतो. ज्या हाताने त्यांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्याच हाताने त्यांना एके दिवशी तुमच्यासाठी टाळ्या वाजवाव्या लागतील. पण त्यासाठी तुम्हाला आज शांत राहावं लागेल. तुमची ऊर्जा वाचवावी लागेल आणि ती ऊर्जा स्वतःच्या ध्येयाकडे वळवावी लागेल. अहंकारी माणसाकडे एक मास्टर प्लॅन असतो तुम्हाला तुमच्या मार्गावरून भरकवण्याचा. ते तुम्हाला अशा गोष्टी बोलतील ज्याने तुमचं लक्ष कामावरून हटून त्यांच्यावर जाईल. ही त्यांची सापळा लावण्याची पद्धत असते. पण तुम्हाला त्या सापळ्यात अडकायचं नाहीये. जेव्हा कोणी म्हणतं की तुला हे जमणार नाही किंवा तुझी लायकी काय, तेव्हा त्यांना उत्तर देऊ नका. फक्त मनाशी म्हणा, वेळ सांगेल. वेळ हे जगातील सर्वात मोठं उत्तर आहे. तुमची आजची शांतता ही भविष्यातील तुमच्या मोठ्या विजयाची तयारी असली पाहिजे. अहंकारी व्यक्तीला वाटतं की ती खूप हुशार आहे, पण खरं तर ती स्वतःच्याच अहंकारात कैद असते. त्यांना स्वतःच्या चुका कधी दिसत नाहीत आणि हीच त्यांची सर्वात मोठी कमजोरी असते. तुम्हाला फक्त वाट बघायची आहे त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे त्यांचं पतन होण्याची. काही लोक म्हणतात की गप्प राहिलो तर लोक दाबतात, पण गप्प राहण्याचा अर्थ दबून राहणं नाही. गप्प राहण्याचा अर्थ आहे की तुम्ही त्या कचऱ्याशी कुस्ती खेळायला तयार नाही आहात. ज्याला डुकराशी कुस्ती खेळायची हौस असते त्याचे कपडे खराब होणारच. तुम्हाला तुमचे कपडे स्वच्छ ठेवायचे आहेत. तुमची संस्कृती, तुमची भाषा आणि तुमची वागणूक इतकी उंच दर्जाची ठेवा की समोरच्याला स्वतःच्या तुच्छ वागण्याची लाज वाटली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या वाईट वागणाऱ्या माणसाशी अत्यंत सभ्यपणे वागता तेव्हा तुम्ही त्याला मानसिकरित्या पूर्णपणे निश्चित करता. ज्याला समजत नाही की आता काय करावं, ही तुमची मानसिक मॅनिप्युलेशन असायला हवी. तुमची नम्रता हा तुमचा कमकुवतपणा नसून तो तुमचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे. मित्रांनो, शेवटी एकच सांगते, स्वतःची किंमत इतकी वाढवा की तुम्हाला कमी लेखणाऱ्याची किंमत आपोआप शून्य होईल. अशा लोकांसाठी स्वतःची रात्र आणि स्वतःचा मूड खराब करणं बंद करा. ते तुमच्या आयुष्यातील फक्त एक धडा आहेत, संपूर्ण पुस्तक नाही. तुमचं आयुष्य एक महाकाव्य असलं पाहिजे आणि अशा क्षुल्लक लोकांचा त्यात फक्त एक छोटासा उल्लेख असावा. आजपासून ठरवा की तुम्ही कोणालाही ही ताकद देणार नाही की त्यांनी एका शब्दाने तुम्हाला दुखवावं. तुम्ही तुमचे मालक आहात. आनंदी राहा, यशस्वी व्हा आणि लक्षात ठेवा, तुमची सर्वात मोठी चपराक ही तुमचा आवाज नाही तर तुमचं यश आणि तुमची शांतता आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जे आज मानसिक त्रासात आहेत त्यांना सांगा की ते कोणापेक्षाही कमी नाहीत. पुन्हा भेटूया अशाच एका दमदार विषयासह. तोपर्यंत स्वतःला ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.